जय हिंद मित्रांनो, आज आपण करंट अफेअर म्हणजे पाहणार आहोत चालू घडामोडीमध्ये महत्त्वपूर्ण करंट अपडेट। तर या वेळेसची महत्त्वपूर्ण जी माहिती आहे त्यामध्ये शक्ती हा युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये होतो हा वारंवार आलेला प्रश्न आहे आणि हा करंट अपडेटसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे। त्यामध्ये भारत व फ्रान्स, फ्रान्स एक महाशक्ती देश असल्यामुळे याबरोबर आपले चांगले रिलेशन, इंटरनॅशनल रिलेशन आहे आणि V5 म्हणजेच पॉवरफुल 5 हे UNO संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये फ्रान्स, रशिया, अमेरिका, चायना, त्यानंतर UK या महासत्तासोबत हा UNO मध्ये व्हीटो पॉवर असणारा देश आहे। व्हीटो म्हणून हा या महाशक्ती बरोबर किंवा सुपर पॉवर बरोबर आपले चांगला युद्ध सराव झालेला आहे। शक्ती हा युद्ध सराव झालेला आहे। त्यानंतर सध्या प्रज्ञानंदची मॅग्सन कार्लसन यावर मात। आता मॅग्सन कार्लसन हा जो खेळाडू आहे हा जगप्रसिद्ध चेस खेळाडू आहे आणि हा विश्वविजेता आहे। तर प्रज्ञानंद हा आपला भारतीय एक छोटा किंवा लहान वयाचा चेस खेळाडू आहे। त्यानं नंबर 1 च्या खेळाडूला हरवलेला आहे आणि हे महत्त्वपूर्ण करंट अपडेट आहे चेस मधील। इंटरनॅशनल चेस कार्ल्स मॅग्सन त्याच्यावर मात केलेली आहे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय नर्स डे, इंटरनॅशनल नर्स डे हा 12 मे रोजी साजरा केला जातो। तर कोणाच्या उद्देशाने आणि कशामुळे साजरा केला जातो? व्हाय वी सेलिब्रेट नर्स डे? फॉर द इम्पॉर्टन्स ऑफ नर्स इन द वर्ल्ड, म्हणजे जेवढे हॉस्पिटल किंवा हेल्थ सिस्टम आहे किंवा आरोग्य विभाग जे आहे त्याच्यामध्ये नर्सचे योगदान महत्त्वाचं आहे। फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या केलेल्या सामाजिक कार्याबद्दल किंवा योगदानाबद्दल हा दिवस साजरा केला जातो। महत्त्वपूर्ण नाव आहे फ्लोरेन्स नाइटिंगेल। त्यानंतर त्यांनी काय महत्त्वाचं काम केलं होतं हे लक्षात घ्या। क्रिमियन युद्धामध्ये जखमी झालेल्या सैनिकांना त्यांनी मदत केली होती आणि त्यांचं या कामाचं योगदान लक्षात घेता त्यांच्या नावाने हा नर्स डे म्हणजे परिचारिका दिन साजरा केला जातो। आणि कुठल्याही पेशंटच्या काळजी घेण्यासाठी नर्स किंवा हॉस्पिटल यांचं योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट इज 11 मे म्हणजे 11 मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून, नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो। व्हाय इट्स इम्पॉर्टन्स, याचं का महत्व आहे? तर या दिवशी खूप महत्वाची घटना भारतीय इतिहासामध्ये घडली आणि ती इंडियन हिस्ट्री वी टेस्टेड पोखरण 2 म्हणजे आपण या दिवशी जे आपली अणुशक्ती आहे, न्यूक्लिअर पॉवर आहे, याची आपण दुसरी चाचणी पोखरण राजस्थान या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या ऑपरेशनचं नाव आहे द स्माइलिंग बुद्धा म्हणजे बुद्ध हसला। आणि ही एक सिक्रेट मिशन होतं आणि तर या सिक्रेट मिशनला रात्रीच्या वेळी हे लोक मिलिटरीच्या ड्रेसमध्ये रात्रीच्या वेळी पूर्ण वाळूच्या आतमध्ये खाली त्याचे टेस्टिंग करत होते आणि दिवसा पूर्ण त्याला झाकून टाकत होते। कारण का महासत्ता जगातील ज्या होत्या त्यांना वाटत नव्हतं की भारतानं हे अणु किंवा न्यूक्लिअर पॉवरफुल बनावं, अणुवस्त्र तयार करावं, न्यूक्लिअर वेपन भारतानं तयार करावं। पण त्यावेळेसचे पंतप्रधान अटलजी वाजपेयी आणि सायंटिस्ट, ग्रेट सायंटिस्ट डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी हे टेस्टिंग केलेली आहे। तर लक्षात राहू दे 1998 ला आपण पोखरण ही चाचणी केलेली आहे आणि या अणु चाचणीच्या उद्देशानं इथं महत्व लक्षात घेता आपण नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणजे राष्ट्रीय तंत्रज्ञान, लक्ष द्या मित्रांनो, राष्ट्रीय तंत्रज्ञान म्हणून साजरा करतो। लक्षात राहू द्या। आणि हे सगळं सिक्रेट मिशन होतं। या बऱ्याच परीक्षेला प्रश्न विचारलाय, व्हॉट इज द सिक्रेट मिशन ऑफ पोखरण इन 1998? बुद्ध हसला किंवा बुद्ध हसले। त्यानंतर नेक्स्ट करंट अपडेट 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन। रेड क्रॉस ही एक खूप महत्त्वपूर्ण चळवळ आहे। जे डॉक्टर रेड क्रॉस संघटनेमध्ये काम करतात त्यांना माहिती आहे। हेनरी ड्युनेट या प्रसिद्ध समाजसेवकाच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो। रेड क्रॉस डे, अधिकचं चिन्ह आणि लाल कलर असा त्याचा लोगो आहे आणि याचे जे फाउंडर आहेत ते कोण आहेत? हेनरी ड्युनेट। यांनी काय काम केलं होतं आणि कशामुळे रेड क्रॉस दिन साजरा केला जातो? हे प्रथम नोबेल प्राइज विजेते आहे। फर्स्ट नोबेल प्राइज विनर हेनरी ड्युनेट यांनी शांतीचं नोबेल जिंकलं। त्याने काम काय केलं तर सेकंड इटालियन जे युद्ध होतं त्या क्षेत्रामध्ये जखमी झालेल्या सैनिकांना मदत केली आणि त्या सैनिकांच्या वेदना कोणत्याही शत्रू राष्ट्राचा असो, मित्र राष्ट्राचा असो, व्हॉट एव्हर इट मे बी, द सोल्जर इट मे बी फ्रॉम द फ्रेंड्स सोल्जर or enemy soldier, we must help him, we must save his life. आपण त्यांचं आयुष्य वाचवलं पाहिजे ही चळवळ यांनी उभा केली आणि आज जगामध्ये विविध राष्ट्रामध्ये यांच्या शाखा आहेत आणि प्रत्येक डॉक्टर या संघटनेमध्ये भाग घेतात आणि त्यांना एक मानाचं सर्टिफिकेट सुद्धा डॉक्टरांना दिलं जातं रेड क्रॉस बद्दल काम केल्याबद्दल। महाराष्ट्र असो, भारतात अनेक ठिकाणी रेड क्रॉसची हे क्षेत्र काम असते। ज्या ठिकाणी युद्ध सुरू आहे, उदाहरणार्थ समजा
पॅलेस्टाईन इस्रायल, रशिया युक्रेन किंवा इराण इराक, तर अशा ठिकाणी ही जी गाडी आहे त्यांच्या सिम्बॉल जर रेड क्रॉसचा असेल किंवा ड्रेस जर रेड क्रॉसचा असेल त्यांच्यावर हल्ला केला जात नाही, त्यांना स्पेशल रस्ता दिला जातो, त्यांच्यासाठी सवलती केल्या जातात. का तर दोन्ही देशांच्या सैनिकांची सेवा हे रेड क्रॉस वाली करत असतात आणि जगानं मान्य केलेली ही सगळ्यात मोठी एक एनजीओ आहे. तर लक्षात राहू द्या, यांनी नोबेल प्राइज जिंकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की जागतिक रेड क्रॉस हेनरी ड्युनेट यांच्या नावानं केला जातो. पहिले नोबेल पुरस्कार विजेते आहेत आणि 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. 8 मे इट इज अ वर्ल्ड रेड क्रॉस डे विच सेलिब्रेटेड ऑन द वर्क ऑफ द फर्स्ट नोबेल लॉरिएट विजेते द हेनरी ड्युनेट. आता यांनी सुद्धा आणि फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी सुद्धा युद्धामध्ये सैनिकांची सेवा केलेली आहे. त्यानंतर याची एक खासियत आहे, जगातील सर्वात मोठे मानवतावादी आंदोलन किंवा एनजीओ किंवा एक समाज संघटना आहे. वर्ल्ड्स लार्जेस्ट ह्युमॅनिटेरियन ऑर्गनायझेशन विच वर्किंग फॉर द सोसायटी अँड एव्हरी पार्ट ऑफ द आर्मी. म्हणजे सैन्यामधील सगळ्यात महत्वाचे जखमी सैन्यांची सेवा कोण करणार. प्रत्येक देशाला आपलं सैन्य जिंकावं असं वाटत असतं, पण जे लोकांचे, जे सामान्य नागरिकांचे, ज्या आई वडिलांचे मुलं देशासाठी लढायला गेले त्यांची सेवा कोण करणार, या योगदानासाठी रेड क्रॉस दिवस आहे आणि यासाठी सैनिकांची सेवा करणं हे आपल्या प्रत्येकाचं कार्य आहे. यासाठी हा दिवस साजरा केला पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे. नेक्स्ट यामध्ये आहे आता महत्वपूर्ण घटना आहे एक भारतीय UPI. UPI म्हणजेच आपलं जे समजा आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो ते सध्या भारतामध्ये आपण लागू केलेले, पण याच्या सोबतच सध्याच्या 12 देशामध्ये याचा वापर केला जातो. UPI ची स्थापना जी आहे ते स्टार्टिंग 2016 ला झाली आहे आणि NPCI त्या संस्थेमार्फत याची स्थापना झालेली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेमार्फत तयार झालेला आहे. UPSC, MPSC आणि ऑल नॅशनल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन क्वेश्चन आस्क्ड ऑन धिस टॉपिक, या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे. सो लुक राईट डाऊन अँड लुक ॲट केअरफुली. त्यानंतर पुढचं आहे जगातील सर्वोत्तम शहरे, वर्ल्ड्स बेस्ट सिटीज ऑर मेट्रोपॉलिटन सिटीज. टाइम आउट या संस्थेनं किंवा वर्ल्ड स्टॅटिस्टिक्स म्हणजे जागतिक संख्याशास्त्र ही एक ऑर्गनायझेशन किंवा एक रिपोर्ट काढते किंवा अहवाल सादर करते. तर जगातील नंबर 1 शहर आहे राहण्यासाठी न्यूयॉर्क, नंबर 2 केपटाऊन ही दक्षिण आफ्रिकेची राजधानी आहे किंवा प्रिटोरिया ही सुद्धा दक्षिण आफ्रिकेची राजधानी आहे. त्यानंतर बर्लिन हे जर्मनी मधलं ठिकाण आहे. लंडन म्हणजेच UK युनायटेड किंगडम मधलं हे शहर आहे. यालाच आपण ग्रेट ब्रिटन, यालाच आपण ब्रिटिश असं 2-3 नावाने म्हणतो. त्यानंतर मॅद्रिद ही स्पेनची राजधानी आहे. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी AS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, थँक्यू.